ओके. हाय. आज मी आणि श्रेयश इन्स्टंट नूडल्स खाणार आहोत. दुपारचे वाजलेले आहेत 2:30 आणि 2 प्रकारचे आमच्याकडे नूडल्स आहेत इन्स्टंटवाले. एक आहे चिली मंचुरियन नूडल्स आणि दुसरं आहे चिकन चिकन नूडल्स. ओके. बघा मी आता करायला ठेवणार आहे हे दोन्ही नूडल्स. तो वरती आहे ॲक्च्युली. मग मला सांगितलं त्यानं की तू पाणी वगैरे ओतून ठेव, टेस्ट करायला बघूयात आपण. हे ॲक्च्युली नूडल्स ना आम्ही तिकडं वैष्णोदेवीच्या तिकडं जाताना तिकडं काय खायला आम्हाला नाही भेटलं किंवा ट्रेनमध्ये आम्ही केटल वगैरे सगळं सोबतच नेलेलं. तर मग बरेच नूडल्स नेलेले पण आमच्याकडून फार कमी खाणं झालं. म्हणजे मला वाटतं बुलडाकचे 2 फ्लेवर्स फक्त खाऊन झाले, बाकी कुठलाही फ्लेवर नाही खाऊन झाला आमच्याकडून. सो आता इथं येऊन मग आम्ही खातो. आता त्या आम्हाला येऊन पण 2-2.5 आठवडे झाले. आम्ही अवॉइड करतो, डायटिंगचा ट्राय करतो आणि आज बरोबर असा मुहूर्त आला की आम्ही दोघांनी पण ठरवलं की दुपारी मम्मी जाणार आहे पुण्याला. सो आम्ही नूडल्स खाणार आहोत. तर ठीक आहे. मी आत्ता जस्ट केटलमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि इथं माझे नूडल्स आहेत. बघूयात कसं होतंय ते, काय होते, कसं लागतंय. ओके. तर मला वाटलं की कसं पॅकेजिंग आहे हे पण एकदा दाखवावं. बिकॉज मी पण पर्सनली पहिल्यांदा खाते लाईफमध्ये. फर्स्ट टाईम मी असलेवाले नूडल्स खाते, हे वाले नूडल्स. मी दुसरे ट्राय केलेले आहेत इन्स्टंट नूडल, ते मॅगीवाले किंवा बरेच फ्लेवर ट्राय, मला लक्षात नाही आता. पण हे वाला चिली मंचुरियन आणि चिकन मंचुरियन, हा एक कंपनी आहे यू आहे का ही कंपनी, व्हॉट एव्हर. यू कंपनीचं मी फर्स्ट टाइम खाते. सो बघूयात आपण कसे आहेत. तर ह्याच्यामध्ये भेटलेले आपल्याला नूडल्स, देन ऑइल आणि हे काय ड्राय इन्ग्रेडियंट आणि चमचा पण दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे. तर ह्याला बनवायचं कसं आहे. ओके. पहिल्यांदा ॲड नूडल्स. नूडल म्हणजे सगळंच एकसाथ टाकायचंय. त्याच्यामध्ये ऑइल नंतर टाकायचं वगैरे काही नाही, सगळं एकसाथ टाकायचंय. ह्याच्यामध्ये बघूयात काय आहे. चिकनवाला नको, मिक्स होईल. मी हे ट्राय करते. भरपूर मसाले आणि ड्राईड व्हेजिटेबल्स वगैरे आहेत. पनीर सुद्धा आहे ह्यात ड्राय केलेलं. मसालेदार आहे खूप जास्त. मसालेदार असलंच पाहिजे त्याचा वास. नूडल्स मला ॲक्च्युली नूडल्स हे लॉंग आवडतात, बारीक. बऱ्याच जणांना तोडून, म्हणजे श्रेयसला जर का विचारलं तर त्याला तोडून आवडतं. त्याला असे लांबडे नूडल्स नाहीत आवडत. मला लांब आवडतात. सो मग आपण कुणाचं मानणार आहोत. माझं कमी आहेत बेजान नूडल्स. कितीला आहे हे, किती आहे? 100 रुपयाचे हे, आणि ह्यात फक्त एवढीशीच नूडल्स आहेत. जर का हे चांगलं नाही लागलं ना म्हणा, आम्ही खात पण नाही म्हणा हे असलं काय, आमच्याकडे भेटत पण नाही फलटणमध्ये. बट मला आत्ताच रिग्रेट का व्हायला लागलं, उगाच किंमत बघितली का मी. जाऊ दे, व्हॉट एव्हर. ठीक आहे. मी मसाला पण टाकून घेते. मी यात नूडल्स टाकले त्यात. आता मसाला, टू स्ट्रॉंग फॉर मी. मला ॲक्च्युली बघायला गेलं ना, मला फार ब्लँड फूड आवडतं. म्हणजे बऱ्याच जणांना खूप स्पायसी छान वाटतं. नाही, मला नाही आवडत. मला स्वतःचे हाल करून घेण्यात गरम मला जास्त नाही आवडत. लाईक माझं फेवरेट फूड जर का म्हणायचं झालं ना तर मला वरण भात आवडतं. एवढे ब्लँड मला आवडतं. म्हणजे माझी चॉईसच अशीच आहे. मला जास्त फ्लेवर्स नाही आवडत. असं पोचून फ्लेवरफुल जर म्हणायचं झालं तर मला हे आवडतं, पाणीपुरी.
बस तेवढीच आहे माझी मजा. भाज्या सगळ्या आवडतात मला. नॉनव्हेज पेक्षा मला व्हेज जास्त आवडतं, स्पेशली वांग दॅट असतं ते चिकनवाले नूडल्स. ओके, त्याच्यामध्ये पण सेम एक चिकनचं पॅकेट, एक तेल आणि एक व्हेजिटेबल आणि एक नूडल्सचं. तर पाणी गरम होत आलेलं आहे, मला पटपट काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पण चमचा आलेला, दोन्ही पण चमचा आहे. आणि मला फ्युचर दिसतंय आमच्या दोघांचं पण ह्याच्यात पोट नाही भरणार आहे. 100 रुपये घातलेत, 100 रुपयात किती काय काय येतं. ठीक आहे, पण पैसे घालून जोपर्यंत रिग्रेट होत नाही तोपर्यंत बुद्धी पण तर येत नाही. सो इट्स ओके. ओके, जसं ते पनीरचे तुकडे होते तसे ह्यात चिकनचे तुकडे. कॅन यू सी? सगळं ज्यांना माहिती नाहीये, हे नुसतं ड्रायड नाही, आय गेस सो फ्रीज ड्रायड असतं हे सगळं. चिकन विकन मसाला कायच फरक पडतो स्वतःला तसं दिली. ते पण 100ला आहे का? बरोबर, ते पहिले का नाही बघा. ठीक आहे, ठीक आहे, एवढं पण वाईट नाही आहे. आम्ही नशे करत नाही कुठले, सो खाण्यात तर केलं पाहिजे. पण असल्यात ना असलं एवढूस 100 रुपयाला. ठीक आहे, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. काय त्याला. ओके, हे आता तेल आहे, तेल पण मी आत्ताच टाकते. ह्याचं पॅकेजिंग खूप छान आहे. पण बाकीचे जे पण मी इन्स्टंट नूडल्स वगैरे बघितले ना, त्यांना बंद करायचा फार प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये फक्त टोपण आहेत, झाकण आहेत, सो परत लावून त्याच्यावरती मोबाईल ठेवायचा, तांब्या ठेवायचा, असलं काय ठेवायला लागणार. आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये गेलो तेव्हा आम्ही मोबाईल ठेवलेले, बिकॉज आमच्याकडे तेवढंच जड सामान नव्हतं जे ह्याच्यावरती प्रॉपरली मावेल त्या इन्स्टंट नूडल्सच्या ह्याच्यावर. सो या ओके, दोन्ही पण मी रेडी केलेलं आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये पाणी लावून झाकून ठेवणार आहे. हे ह्याच्यात चिली मंचुरियन सारखं काय आहे? मंचुरियन आहे पण नाही. ठीक आहे, केटल मध्ये पाणी गरम झालेलं आहे. दोन्ही पण मी करायला ठेवलेलं आहे. बघूयात आता कसं 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 लागेल हे. आता देवा प्लीज चांगलं लागावं, आमच्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरा. चलो बाय बाय. श्रेयस आल्यानंतर मी पुढचं ब्लॉग करेन. बाय. फायनली माझा भाऊ आलेला आहे आणि तो आता आम्ही दोघं टेस्ट करणार. तू कुठलं घेणार? चिकन, चिल्ली चिकन. आणि मी मंचुरियन वाला घेते, ट्राय कर. हा चमचा आलाय त्याच्यासोबत. कसं खायचं आहे ना? त्याला सरळ होतंय का? सरळ होतंय? माझं सरळ आहे. हा, मग तू हा का घेतलाय? तो वापर. हा मला जास्त छान वाटतो. अरे ह्याच्यामध्ये बघ ना, सूप पण घेता येत आणि सूपला मी डायरेक्ट तोंड लावेल ना. अगं वापर ना चमचा, तू कसं नाही करते? इट लुक्स गुड. मिक्स तर कर. सगळं सॉगी किती केव्हाचं ठेवलेलं. लास्ट व्हिडिओ बनवलेला मी तेव्हा, त्याच्यापासून मला वाटतं आतापर्यंत अर्धा तास तर झाला असं. त्यानं केव्हाच बोललेला की चांगलं शिजलंय. त्याला सॉगी होणं म्हणतात. चांगले शिजले बावळट माणूस. चांगलं मिक्स झालं. चिकूल झालं. नीट मिक्स कर, नीट मिक्स कर. आणखीन मसाला नाही. ह्याच्यात बघ किती मसाला दिसतोय. ह्याच्यात काहीच पाणी राहिलेलं नाही. आणि सगळं पाणी गेलं उडून. ह्यानं घेतलं म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं तर मी घेच घे. Cheers. Cheers. Good, good. ठीक आहे सर. खूप छान नाही. खरं लागलं का तुला? आय डोंट नो, माझ्या कानातनं काय तर निघलं असं.
खूप स्पायसी नाहीये, बरोबर आहे. मापात खूप तिखट. स्पायसी आहे. मला बघून मसाला बघून असं वाटलेलं खूप स्पायसी आहे सर. असं नाही आहे काय. ह्याच्यात पनीर आणि चिकनचे तुकडे होते बाय द वे. पनीर नाही माहित पण चिकनचे दिसतात मला जरा. ते चिकन आहे ना, त्या वेळेस ह्यात होते पनीरचे तुकडे. वेट, मला सांगली कितीचं असेल. तर तो पण चांगल्या क्वालिटीचा आलेला आहे. पण मला ते एक्सपेन्सिव्ह असेल. ते नॉर्मल असतं 60 रुपयाला, तो पण 20 रुपये जातो. त्यातल्या 80च्या लायकीचा आहे. आहे ना माझा भाव 80च्या लायकीचा आहे, पण हे आहे 100ला. 100चं आहे हे. बघू मला चिकन ट्राय करू द्या. तेवढं कमी, तेवढं खाल्लं रे मी. तर तुझ्यापेक्षा मोठी वाईट घेत होते तरी पण. काय माहित मी याच्या आधी तुम्ही तर खाल्लं असलं तर. व्हेजवाला जास्त छान आहे. चिकन मध्ये ऍक्च्युली चिकनचे तुकडे लागतायत आणि खाण्यामध्ये, तसं त्याच्यामध्ये पनीरचं काही लागत नाही. त्या भेळ मिसळ एक हे वाटतं. आणि मी एकही तुकडा तोडला नव्हता, तरी पण नूडल्स एवढेच लॉंग आहेत, जाऊन जास्त लांबटे नाही आहे. ठीक आहे, छान आहे टेस्टला. म्हणायचं आपलं आहे बरं, एवढ्या पैसा मोला मागायचा आहे म्हटलं म्हणायला लागतं. तुम्हाला जरी संधी मिळाली तर संधीचं नक्कीच सोनं करा आणि घेऊन नका. नॉट दॅट गुड. मग खरं द्यायचं असेल तर ती कुठल्या कंपनी होती का? बागबुक बुलडाक रामेन. बुलडाक रामेन ते घ्या. इट्स व्हेरी गुड. बुलडाक रामेनचा क्वांटिटी पण एक नंबर आहे, टेस्ट जबरदस्त. मला एक लास्टचा बाईट ठेव. क्रीमी लागतं मेन, जबरदस्त क्रीमी. ओ माय गॉड. त्याचा ऍक्च्युली ब्लॉग बनवायला पाहिजे होता. तिकडं वैष्णोदेवीला असताना व्हेज होते ते, पण काय लागत होते. ओ माय गॉड, सही लागत होते. बाय द वे मी हे व्हिडिओ व्लॉगर म्हणून नाही बनवते. मी हे बनवते बिकॉज आम्हाला आमचे मोमेंट्स लक्षात राहावेत. ह्याच्या अगोदर जे आपण व्हिडिओ बनवलेले सगळे उडले, पण आता मी लक्ष देते. काही स्पेशल मी नाही करत आहे रेकॉर्ड. म्हणजे रेकॉर्ड करायसाठी काहीतरी स्पेशल करायचं असं नाही करत. ज्या रँडम ऍक्टिव्हिटीज मला काहीतरी वेगळं वाटलं, असे मी व्हिडिओ बनवते. ओके, चल बाय.